जय हरी. नमस्कार. कसं वाटतं औषध घेऊन तुम्हाला? एकदम चांगलं वाटलं. एकदम मस्त. पहिले चालता येत नव्हतं एकट्याला, आता तुम्ही थोडं 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 चालताय बरोबर. हे आहेत विठ्ठल कदम. बाबांचं वय आहे 74 वर्ष आणि आपण रियांचं अमृत ज्यूस आणि पॉवर बूस्टर दिलं होतं. क्रेटिन कंटिन्यू वाढत होती, किडनीचं जे रिस्पॉन्डिंग होतं 90% थांबलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ॲलोपॅथीला हाताशी धरलं. डॉक्टरकडे बराच खर्च केला पण डॉक्टरनी अनेक डायलिसिस करून त्यांना कंटिन्यू त्याच्यातून कुठले रिझल्ट नाही दिले. सोबतच त्यांना रियांश अमृत ज्यूसचा पत्ता मिळाला, माझा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. साधारण 1-1.5 महिना झाला. 1 महिना झाला आहे. 30 दिवसामध्ये खूप सुंदर रिझल्ट आले वयाच्या मानाने आणि शरीरात तकवा आला आहे, चेहऱ्यावरती ग्लो आला आहे. पहिल्यापेक्षा थोडी पहिली कातडी लोंबलेली होती पण आता थोडा ग्लो आला आहे. तर सुंदर असे रिझल्ट आपल्या समोर येत आहे आणि ते बेडवर पडून असायचे, धाप लागायची, त्यांना दमेचा जास्त प्रॉब्लेम होता. पूर्वी पहिल्यांदा दमा थोडा जास्त होता, धाप कमी झाला, आता कमी झाला. त्यांचं असं म्हणणं आहे की दमा जो होता तो पहिला खूप धाप लागायची, आता कमी झाला. पहिलं ते एकटं चालत नव्हते बरोबर ना, तुम्ही एकटे पहिले एकट्याला चालता येत नव्हतं, आता चालायला लागलं. आपण बघूया दादा आपल्या समोर कसे चालून दाखवतात. तर नक्कीच दादा थोडासा काठीचा आधार घेणारच, कारण 74 म्हणजे इकॉनॉमी एज आज जर विचार करायला गेलं तर ते आपलं चालून दाखवत. आपण बघू शकता आता स्वतःच उठता आणि त्यांच्या पायाने चालतात. आपण बघू शकतो. बाईट घेतो. दादांसमोर आरामचं आपण बघू शकता. दादा आता आपल्याला चालून दाखवणार. म्हणजे जी पहिली परिस्थिती होती तर त्यांना चालता येत नव्हतं, बॉडीमध्ये कुठली एनर्जी नव्हती, अनेक जे कंटेन होते ते त्यांच्या शरीरात नव्हते पण आज ते सहज चालतात. बघू शकता आपण थोडा स्ट्रेचरचा काठीचा आधार घेऊन दादा आरामशीर चालताय आणि जरा फिरतात. ते बाकी गोष्टीसाठी लॅट्रिन टॉयलेटसाठी स्वतः जातात. बऱ्याच गोष्टी ते स्वतः करायला लागले, त्यामुळे फॅमिली पण हॅपी आहे. आणि खरं सांगतो आदरणीय मधुकरजी जाधव सर ज्यांनी घराघरामध्ये आनंदी दिला त्या व्यक्तीला मी सॅल्यूट करतो. खूप सुंदर सर, आपण जे प्रोडक्ट बनवलं त्या प्रोडक्टचे जे रिझल्ट आपल्यापर्यंत आले अतिशय अफलातून आणि रोज नवीन नवीन रिझल्ट माझ्या हातात येत आहे. मी सुद्धा लोकांचे रोज आशीर्वाद घेतोय नव्याने. आज बाबांच्या माध्यमातून मला पुन्हा एक आशीर्वाद माझ्या डोक्यावर मिळाला आहे. तर नक्कीच थँक्यू करतो मी रियांचं. मी धनराज देऊन ॲज अ हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करतो रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. सुंदर सुंदर रिझल्ट येतं मित्रांनो. हर हर रियांश, हर हर रियांश. थँक्यू.